बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। काँग्रेस आणि त्या पक्षाच्या मांडीवर बसलेल्या उद्धव ठाकरे यांनी वोट बँक समजून घुसखोरांना संरक्षण दिलं। पण आता भारत बदललाय। देश कुणासाठीही धर्मशाळा बनणार नाही असं ठणकावून सांगत घुसखोरांना चुन चुन के मारेंगे असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिला। कोल्हापुरात आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते। श्री अंबाबाई मंदिर विकासाच्या माध्यमातून कोल्हापूर यात्राधाम बनेल असा विश्वासही नामदार शहा यांनी व्यक्त केला। राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर संवर्धन योजनेतून कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 1,445 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विशेष मदत केली। नामदार अमित शाह यांची स्वप्नपूर्ती आणि महायुतीची वचनपूर्ती या टॅगलाईन अंतर्गत नामदार अमित शाह यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महायुतीच्या वतीनं कोल्हापुरातील पोलीस परेड ग्राउंडवर हा मेळावा पार पडला। सुरुवातीला खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नामदार अमित शाह यांचा सत्कार करण्यात आला। खासदार महाडिक यांनी नामदार शाह यांना श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली। त्यानंतर नामदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नामदार अमित शाह यांचा सत्कार केला। त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागतपर प्रास्ताविक भाषण केलं। केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम, योजना आणि प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली। कोल्हापूरनंही भाजप आणि महायुतीला भरभरून यश दिलंय। 10 आमदार, 2 महापौरांसह जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकत आहे। श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येतात। त्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेत समावेश करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली। महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव के अवसर आप प्रचार के लिए आए थे, तब आपने पूछा था कि 10 में से कितने विधायक हमारे जीत जाएंगे। हमने आपको आश्वस्त किया था कि महायुति की वजह से, महायुति के माध्यम से हम लड़ रहे हैं और 10 के 10 विधायक हम चुन के लाएंगे। सर, आपको जो आश्वासन हमने दिया था वो कोल्हापुर के लोगों ने सच कर दिखाया। सभी 10 के 10 विधायक यहाँ पे चुन के आए। उसके बाद में सर लोकल बॉडी का चुनाव हुआ और इतिहास में पहली बार कोल्हापुर और इचलकरंजी में दोनों जगह भारतीय जनता पार्टी के मेयर चुन के आए हैं। मैं लोगों की तरफ से, कोल्हापुर के लोगों की बहुत सारी अपेक्षाएं हमसे है सर। जिस तरह 10 एमएलए और 2 मेयर चुन के दिए हैं, जिस तरह आपने देश भर में सभी मंदिरों का विकास किया है, केदारनाथ, बद्रीनाथ, वाराणसी, सभी जगह आपने जिस तरह काम किया है, कोल्हापुर से लोगों की एक मांग है कि कोल्हापुर के महालक्ष्मी को भी हमारी केंद्र की जो प्रसाद योजना है उसमें समाविष्ट किया जाए, जिसके माध्यम से मंदिर का तो विकास हो रहा है, लेकिन कनेक्टिविटी की जरूरत है, पार्किंग की जरूरत है, प्रसादालय की जरूरत है, भक्त निवास की जरूरत है। तो ये सारी चीजें अगर होती है तो श्रद्धालुओं को बहुत सुविधा हो सकती है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे सर्वच क्षेत्रात देशाची वेगानं प्रगती होतीये। संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल सुरू आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं। मेळाव्याला नामदार अमित शाह यांनी संबोधित केलं। आजवर शिवसेना शिंदे गट म्हणावं लागत होतं, पण आता कोणताही गट उरलेला नाही। एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे अध्यक्ष आहेत असं सांगत नामदार शाह यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला। शिवसेना के अध्यक्ष और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था। अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है। महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत करवीर नगरीत श्री अंबाबाई देवीच्या मंदिराचं सुशोभीकरण होत आहे। संपूर्ण मंदिर परिसराची एआयच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था उभारली जाणार आहे। करवीर नगरीत येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळतील। भारतीय इतिहास आणि संस्कृती जपण्याचं काम पूर्ण ताकदीनं केलं जाईल। मंदिर नवनिर्माणातून भाविक आणि युवा वर्गाला प्रेरणा मिळेल। अशक्य वाटणारी अनेक कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकालात पूर्ण झाली आहेत। राम जन्मभूमी आंदोलन सुरू होतं, पण मंदिर आपल्या हयातीत होईल की नाही याची शाश्वती नव्हती।
पण 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारलं. काशी विश्वनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ, सोमनाथ, कामाख्या देवी या ठिकाणी कॉरिडॉर बनवलाय. आता अंबाबाई देवीचा कॉरिडॉर बनत आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केलाय. संपूर्ण जगात भारताचा सन्मान वाढवण्याचं काम प्रधानमंत्री मोदी यांनी केलंय. नामदार मोदींच्या नेतृत्वात सोमनाथ पासून गंगासागरपर्यंत भाजप आणि एनडीएचा झेंडा फडकत आहे. पण पश्चिम बंगालचं काय होईल असं अनेक जण म्हणत होते. पण विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या जनतेनं भाजपला आशीर्वाद रूपी सत्ता दिली. कोल्हापूरच्या भूमीवरून पूर्ण विश्वासानं सांगतो की पश्चिम बंगालची सीमा सोडाच, आता भारतात घुसखोरी करणाऱ्यांना चुन चुन के मारेंगे असा खणखणीत इशारा देत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना नामदार शाह यांनी टोला लगावला. केवल बंगाल की सीमाओं से घुसपैठ बंद हो जाएगी, देश भर से एक एक घुसपैठिए को हम चुन चुन कर देश के बाहर निकालेंगे. कांग्रेस वाले, ये उद्धव जी जो कांग्रेस की गोदी में बैठे हैं, वो ये सभी लोग घुसपैठियों को वोट बैंक बनाकर जीना चाहते हैं. मैं उनको कह देता हूं, कान खोलकर सुन लो, ये देश धर्मशाला नहीं है. यहां वही रहेगा जो इस देश में जन्मा. और भाइयों बहनों, भारत की सुरक्षा की सभी प्रकार की सुनिश्चितता नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हो. चाहे ग्रामीण विकास हो, चाहे शहरी विकास हो, चाहे कृषि को समृद्ध करने के लिए कोऑपरेटिव और डेयरी मंत्रालय बनाना हो, चाहे नगर नियोजन के नए मानांक सिद्ध करने हो. भारत देश कोणासाठी धर्मशाळा बनणार नाही. भारतात जन्मलेल्या नागरिकांना सन्मानानं देशात राहता येईल, पण घुसखोरांना देशात अजिबात थारा मिळणार नाही असा स्पष्ट इशारा नामदार अमित शाह यांनी दिला. देशाची सुरक्षा, कृषी क्षेत्राला समृद्ध बनवणं, तरुणांसाठी रोजगार निर्मिती, सेमी कंडक्टर, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताची उत्पादन क्षेत्रातील क्षमता वाढत आहे. अंबाबाई कॉरिडॉर निर्माणची सुरुवात करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात धर्माचं राज्य, संस्कृतीच्या जागृतीचं काम होत असल्याचं नामदार अमित शाह यांनी नमूद केलं. यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, अशोकराव माने, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, भाजप सरचिटणीस महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहकार किट दिलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते कोल्हापूर शहराचा प्रस्तावित विकास आराखडा नामदार शाह यांच्याकडे सोपवण्यात येऊन निधीची मागणी करण्यात आली. मेळाव्याला समजितसिंह घाटगे, सुजित चव्हाण, आदिल फराज यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.